अण्णा दारू पित होता का तुम्ही? पेत होतो की. होय, किती दूर दारू पियाचा रोजची? रोजची मालक द्यायचा एक गालास संध्याकाळचा एक गालास सकाळचं. हा आप्पासाहेब पाटील लोणी बापकर. हा. हा आणि तिकडं सासवडला होता ना कुठेतरी आमदाराच्यात का? आमदाराच्या दादा जाधवरावच्यात. हा, तिथे किती हजेरी होती? तिथं 10,000 दोघं होतो. किती वर्ष? 2 वर्ष काढली की. होय, दोघं कोण? गुंडाप्पा आणि मी. होय, बर बर. आणि मग त्या काळात काय मोबाईल नव्हतं तुम्हाला? नव्हतं. मग इकडे घरी यायचं म्हणल्या कॉन्टॅक्ट ही काय कसं यायचं तुम्ही? काय कसं फोन करायचं? इष्टीने यायचो. हा. फोन बिन नव्हता. हा बर. मग त्यावेळेस काय रानात काय करायचं तुम्ही? म्हणजे पिकं बिकं काय असायची रानात? रानात कोसळं राहायची. हा रान आपल्या जणी काय तयार झाली नाही, हा. पोरांनी केली. बर. हा बागायती पोरांनीच केले. मी एक इरचा उगात पाडली होती, हा तेवढीच होती. होय. ती खायला सरत नस. आता खायला पोरांना हम्म. काय करायचं. आता अवघड आहे. आता किती आलं तरी भागत नाही लोकांचा. तसं लय येतंय. हम्म. पण बनजून खाईनात. हा 10 रुपया पैसे द्यायनात. हा. हा. हे दारू तर मित्रांनो, हे आहेत आपले आजोबा चंद्रहार पाटील. कसे आहेत? गोली होते का नाही? आहे का नाही? अण्णा, तुमच्या काळातलं काय थोडं जेवण आयुष्य कसं होतं पहिलं पूर्वीचं? असं होतं की 250 रुपयात 12-13वा महिना होता. म्हणजे ₹250 पूर्ण साल घालायचं. 13वा महिना. हा, 13 महिने घालायचं ₹250. हा. हा, मग आता ₹100 बारक्या पोरग सुद्धा घ्यायना खायला दिलं. नका का घ्यायना. आता गुंठा चाललाय 5 लाखांनी. त्या हा. टायमाला 1 एकर घेतला 1,000 रुपयांनी. 6.5 एकर घेतली. हे तुमच्या काळात 6.5 एकर 6.5 हजाराला तुम्ही घेतली. आता 1 गुंठा चाललाय 40 लाखाला. हा. हा. मग आता ऐकायचा का ठेवायचा? तरी द्यायचा नाही. नाही का? पैसा आल्यावर द्यायचा. लय पैसे आल्यावर द्यायचं. किती पोती आल्यावर द्यायचं? हा किती पोती भरून आल्यावर द्यायचं? तेव्हा काय तसं अजून 8 पांढ आहे तिकडे खालतं. तर हे मित्रांनो, हे आहेत आमचे आजोबा चंद्रहार पाटील. काय अण्णा, बरं आहे का? बरं आहे. काय चाललंय? बरं चाललंय. भुईमुग लावत्यात कुठं? ऊसात. कपात ऊसात लावते तुम्ही? हा. आणि ऊस कुठं लावलाय? पठराव. होय. भुईमुग लावतो इकडं घरामागे. हा हा.